शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज हिंदी सक्तीचा जो GR आहे त्याची आज सर्वत्र होळी केली जाणार आहे आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पत्रकार संघाच्या बाहेर देखील होळी करण्यात येणार आहे। त्यांचे बॅनर या ठिकाणी लावण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते, परंतु त्यांना पोलिसांकडून जो आहे तो मज्जाव करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सर्व पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत, परंतु बॅनर जो आहे ते लावण्यासाठी पोलिसांकडून मज्जाव करण्यात येत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। 2 दिवसापूर्वी जिल्हा प्रमुखांची बैठक जी आहे ती बैठक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांची झाली होती। त्यानंतर हिंदी सक्तीचा जो GR आहे तो GR जाळण्याचा संपूर्ण आदेश जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी दिले होते आणि त्यानुसार आज संपूर्ण राज्यात आणि मुंबईमध्ये ठिकठिकाणी हा GR जो आहे तो GR जाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। त्यामुळे ठिकठिकाणी सर्व नेते जे आहेत ते नेते देखील उपस्थित राहणार आहेत, परंतु बॅनर लावत असताना पोलिसांकडून कुठेतरी मज्जाव केला जातोय आणि पोलिसांकडून जो आहे ते बॅनर लावू नका असं पोलिसांकडून सांगण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी जे आहे ते आज आंदोलन केलं जाणार आहे। शिवसेना भवन येथे देखील आमदारांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे। त्याचसोबतच आपण पाहू शकतो की या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आंदोलनाला सुरुवात होईल। GR जो आहे तो GR जाळण्यात येणार असल्याचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं होतं। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सहभागी होतील, परंतु या ठिकाणी सहभागी होत आहेत या ठिकाणी जे आहे ते पोलिसांकडून अडवणूक करत असल्याचं पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन योगेश सावंत सह निवृत्ती वावर TV9 मराठी मुंबई। विभाग प्रमुख संतोष शिंदे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। बॅनर लावताय, हिंदी सक्ती संदर्भात आज आंदोलन आहे, GR जाळला जाणार आहे, नंतर सभेचे देखील मराठी अभ्यास केंद्राकडून आयोजन करते, बॅनर लावताय परंतु पोलिसांकडून अडवणूक होते, काय सांगाल? पोलीस प्रशासनाने खरं म्हणजे ही अडवणूक केली नाही पाहिजे, कारण हा विषय महानगरपालिकेचा आहे। पोलीस प्रशासनाने हात पडूच नाही आणि त्याच्यावर आम्ही काही चुकीचा मजकूरच लिहिलेला आहे। आम्ही फक्त म्हटलंय की सरकारने जो GR काढलेला आहे हिंदी सक्तीचा त्याचा होळी करण्यासाठी आम्ही आंदोलन या ठिकाणी करत आहोत आणि मराठी माणसांनी आपली एकजूट होऊन आपली ताकद दाखवावी, त्यासाठी या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र यावं एवढाच मेसेज लिहिलेला आहे। त्याच्यात काही दुसरं चुकीचं आम्ही काही लिहिलेलंच नाही आहे। पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलीस काय म्हणतात तुम्हाला? आता तुम्ही बॅनर लावत, पदाधिकारी बॅनर लावत होते तेव्हा पोलीस तुमच्याशी चर्चा करत होते, काय पोलिसांचं म्हणणं आहे? पोलिसांचं म्हणणं इथे बॅनर लावू नका, आता का लावू नका काय ते त्यांनाच माहिती, का लावू नका ते तुम्हाला तेच सांगतील का नका लावू। आम्ही त्यांना हे पण म्हटलं की आमचं हे आंदोलन झाल्यानंतर आम्ही आमचे बॅनर काढू, आम्हाला काही कुठली जागा खराब, पण आमचं आंदोलन होईपर्यंत आम्ही बॅनर या ठिकाणी ठेवणार। उद्धव ठाकरे देखील आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत, मनसेचे नेते देखील सहभागी होणार आहेत, ठिकठिकाणी आंदोलन होते, अशा प्रकारे पोलिसांकडून अडवणूक होते, काय तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? कुणाच्या जरी पोटात दुखत असेल, मराठी माणूस एक होतोय तर, कारण त्यावेळेला सुद्धा मराठी माणूस एक झाला संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी, त्यावेळेला पण कुणाच्या तरी पोटात दुखलं होतं, आता पण कुणाच्या तरी पोटात दुखतंय, पण मुंबई आणि महाराष्ट्र मराठी माणसाला सजा जी भेटलेला नाही तो लढून मिळवलेला आहे। त्यामुळे मराठी माणसाच्या रक्तातच लढण्याची प्रवृत्ती आहे आणि आम्ही लढत राहू आमच्या हक्कासाठी। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतो की या ठिकाणी होळी जी आहे ते GRची होळी करण्यात येणार आहे, त्याचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात येत होते, परंतु पोलिसांकडून अडवणूक केली जाते असं विभाग प्रमुखांचं म्हणणं आहे। मराठी माणूस एकत्र येतोय त्यामुळे कोणाच्या तरी पोटात दुखत असेल अशी टीका जी आहे ती विभाग प्रमुखांनी केलेली आहे। कॅमेरामॅन योगेश सावंत सह निवृत्ती वावर TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।